माझ्या मालतीच्या आठवणी आहेत त्या घरात. कुठे गेलं ते घर? मॅडम हा फोटो बघा, त्यांचा फॅमिली फोटो वाटतोय. तुम्ही नानांचा मुलगा ना? तुमचे नाना भेटले आम्हाला. हा तर कोणीतरी वेगळाच माणूस आहे. बोल म्हणाली. नाना हॉस्पिटलमध्ये नाहीत. काय? कुठे गेले तिथे कोणालाच माहित नाहीये. एक 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 मिनिट. तुमच्या जुन्या घराचा पत्ता काय? मग कुठे ते घर? जुन्या घराचा पत्ता शारदा नगर, जुन्या गणपती मंदिराच्या समोर. हा, पण आता तिथे आमचं घर नाहीये. म्हणाली हे बघ, शारदा नगरमध्ये जुन्या गणपतीच्या मंदिराजवळ तिथे आता बिल्डिंग झाली आहे ना, तिथे त्यांचं जुनं घर होतं. मला वाटतं कदाचित नाना तिथे गेले असतील. तिथे बघा. हो ठीक आहे, बाय. काय झालं सांग ना. आपल्याला शारदा नगरला जायचं. चल शोध. चल चल चल. एक्झॅक्टली काय झालंय? नाना हॉस्पिटलमधून गायब झाले. काय? असे असे कसे गेले निघून? तुम्ही नीट लक्ष द्यायला हवं होतं ना. हे बघा, शांत व्हा. माझे सहकारी त्यांना शोधतायत. हे सगळं तुमच्यामुळेच झालंय मॅडम. खरे, तुम्ही जर आम्हाला डायरेक्ट तिथं नेलं असतं तर हे घडलंच नसतं. हो, पण मी ते त्यांच्या सेफ्टीसाठीच केलं होतं. हे बघा, नाना बेशुद्ध पडले म्हणून त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं. शरदराव, जरा सुशिक्षित दिसताय तर तसं बोला की राव. आमच्या मॅडमच्या विरोधात एक शब्द खपून घेणार नाही सांगू ठेवतो. आणि नाना गायब झाले यासाठी अस्मिता मॅडम जबाबदार नाहीये. आणि मला सांगा शरदराव, ज्यावेळी ते घरातनं बाहेर पडले तेव्हा तुम्ही काय करत होता? हे तुम म्हणजे नाना आजोबा पुन्हा हरवले. हे बाळ, सानिका हे बघ, तू नकोस. तुझे आजोबा सापडतील ना, मी घेऊन येईन त्यांना तुझ्यासाठी. तू मॅडमना फोन करून कर. हा मॅडम, नानांच्या जुन्या घराच्या ठिकाणी आलोय आम्ही, पण इथे कुठेच नाही दिसले ते. त्यांच्या अंधेरीच्या फ्लॅटवर तर गेले नसतील ना? नाही नाही म्हणाली, मला नाही वाटत तसं. पण ठीक आहे, एकदा खात्री करून घ्यायला काहीच हरकत नाही. ठीक आहे, आम्ही बघतो. अंधेरी. आता कुठं आणि कसं शोधायचं नानांना? बाबा, नाना आजोबा परत देवा घरी गेले. हा ग, नाही ग बाळा, असं नाही झालं. तुम्हाला कोणी पाठवलंय माझ्याकडे? ते महत्वाचं आहे का? असं समज मला देवानेच पाठवलं. बंडू, बंडू तुला आठवतंय नाना जेव्हा इथे आले होते तेव्हा ते मला असं म्हणाले की मला देवानेच तुझ्याकडे पाठवले असं समज. म्हणजे कदाचित ते कुठल्या तरी देवळातून इथे आले असते. म्हणजे कुठल्या तरी देवळातून त्यांना इथला पत्ता मिळाला असेल. नाही, पण त्यांना घरचा पत्ता माहिती असल्यासारखं चालते ते. पण माझा पत्ता एकाच देवळात मिळू शकतो. हा म्हणाली, ऐक, अंधेरीच्या फ्लॅटवर जाऊ नका. गणपतीच्या वेळी अप्पू आपल्याला ज्या देवळात सापडला होता त्या देवळात जाऊन बघा. बरं बरं, निघतो. हो, बाय. अप्पूच्या मंदिरात सापडला होता, तिकडे चला सांगितलं. आत्ता? हो, चल. तेव्हा तू कौल दिलास म्हणून मी त्या अस्मिताकडे गेलो, पण काहीच उपयोग झाला नाही.
नाना 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 तुम्ही इथे आहात? हो, तुमच्या घरचे तुमची अस्मिता मॅडमकडे वाट बघतायत. तुम्ही चला. कशाला? हो, ते वाट बघतायत तुमची अस्मिता. मला नाही यायचं तिकडे. मला माहिती ना तुमच्या मॅडम मला शरदच्या सिमेंटच्या तुरुंगात नेऊन ठेवणार आहेत. मी माझ्या कानाने ऐकलं ना, म्हणूनच मी हॉस्पिटलमधून थेट इथे आलो. नाना तुम्ही प्लीज चला ना आमच्या बरोबर. अहो तिकडे तुमची नात आहे, ती तुमची वाट बघते. माझी नात? हो नाना, तुमची नात. ती रडतेय तुमच्यासाठी. तिच्यासाठी तरी चला. नाना आजोबा, तुम्ही इतकी वर्ष माझ्याशी बोललात नाही, झोपून होतात आणि जागा झाल्यावर माझ्याशी न बोलता तुम्ही निघून का गेलात? रुसलात का? ही माझी नात आहे? एवढी मोठी नात माझी कशी असेल? कारण नाना गेली 12 वर्ष तुम्ही कोमात होते. बारा वर्ष? होय नाना, आत्ता 2015 साल चालू आहे. आता जग बदललंय, माणसं बदलली, महागाई वाढली. हे सगळं तुम्हाला माहित नव्हतं म्हणून तुमचा गोंधळ उडाला. माझी नात एवढी मोठी झाली आणि मला माहित नाही? सानिका, आता आजोबा आणि तू खूप छान छान खेळ खेळायचे. चालेल ना तुला? हो चालेल ना. पण तुम्ही एवढे दिवस कुठे होतात? मी कुठे जाणार, मी इथेच होतो. पण आई बाबा म्हणाले की तुम्ही देवाघरी गेलात. अरे तुम्ही असं हिला खोटं का सांगितलं? नाना अहो, तुम्ही ज्या ट्रेन मधनं प्रवास करत होतात त्या ट्रेनला अपघात झाला. मी पोलिसच आम्हाला म्हणाले की त्या डब्यातलं कुणीच वाचलं नव्हतं. तुमची पिशवी मिळाली आणि त्यावरून आम्ही समजलो की. हो नाना, म्हणजे हे कसं झालं? तुमची पिशवी त्या डब्यात कशी सापडली? मी त्या ट्रेनने गेलोच नाही. मला आठवतंय त्याप्रमाणे गर्दीमुळे मला चढताच आलं नाही आणि माझ्या हातातली पिशवी कोणीतरी खेचून घेतली. हा, म्हणजे नानांची पिशवी ज्या चोरांनी चोरली तो चोर अपघातात मेला आणि घरच्यांचा गैरसमज झाला की नाना गेले. सगळ्याच नशिबाच्या गोष्टी आहेत. नातीला पाहणं माझ्या नशिबात होतं म्हणूनच मी वाचलो. नाना आपण आपल्या घरी जाऊया. नाही, मी तुझ्या घरी येणार नाही. मी माझ्या घरी जाणार. नाना प्लीज हट्ट नका न करू. हे आता शक्य नाही हो. का शक्य नाही? तुम्हाला यायचं नसेल तर नका येऊ ना. आपण जाऊया. हा सानिका, आपलं घर ना खूप छान आहे, कौलारू आहे आणि तिकडे झोपाळाही आहे. झोपाळा? हो, आपण त्यावर छान झोके घेऊ आणि गाणी म्हणू, खेळ खेळू. नानाजोबा चला ना आपण तिथे जाऊ. सानिका, अरे तू कशाला हिच्यावर ओरडतोयस? तुम्हाला यायचं नसेल तर नका येऊ ना. पण मी जाणार आणि माझ्या नातीलाही घेऊन जाणार. येणार ना? नाना आपलं तिथे घर नाहीये. नाना अहो, तुम्ही पाहिली आहे ती सोसायटी, तुमच्या घराच्या जागीच उभी राहिली.
10 वर्षांपूर्वी. शरद, म्हणजे तू हे मला न सांगता केलंस? कोणी अधिकार दिले तुला हे? म्हणजे मला अंधारात ठेवून, मला फसवून तू हे कृत्य केलंयस? अरे ते माझ्या वडिलांचं घर नव्हतं, मी स्वतः विकत घेतलं होतं. आणि त्या घरामध्ये तुझ्या आईचा आत्मा होता, तिचं अस्तित्व होतं त्यामध्ये. आणि ते घर तू विकून टाकलंस का? का केलंस हे तू? नाना, नाना शांत व्हा. कदाचित तुम्हाला आठवत नसेल, पण तुम्हीच परवानगी दिली होतीत ना त्यांना? नाही, घर पाडायला मी कधीच परवानगी दिली नव्हती. शरद, पण तुम्ही तर मला म्हणालात की नानांनी तुम्हाला परवानगी दिली. म्हणजे तुम्ही नानांना फसवून त्यांची सही घेतली? नाही हो, अहो मी हे असं केलं कारण माझ्याकडे पर्याय नव्हता. नाही नाही, काही झालं तरी मी हे घर पाडायला परवानगी देणार नाही. अरे हे घर म्हणजे नुसत्या 4 भिंती आणि छप्पर नाहीये. नाना त्रास होतोय तुम्हाला? या घरात माझ्या मालूचा आत्मा आहे. इथल्या प्रत्येक वस्तूमध्ये माझ्या मालूची स्मृती आहे. इथे मी जगे नाही आणि मरे नाही इथेच. नाना हळू. नाना शांत व्हा तुम्ही. हे घ्या, पाणी घ्या आधी. नाना पाणी घ्या. नाना पाणी. नाना काळजी करू नका हो. आणि नाना, आपण घर नाही पाडत आहोत, हे घर दुरुस्त करणार आहोत आपण. त्यासाठी परवानगी द्याल? घर दुरुस्त करायला परवानगी देईन मी. हे घर दुरुस्त होईपर्यंत काही दिवस आपल्याला दुसरीकडे राहावं लागेल. हा, पण घर दुरुस्त झाल्यावर आपल्याला परत इथेच राहायला यावं लागेल. हो इथेच यायचं अगदी. नाना इथे एकदा सही. इकडे. म्हणजे दुरुस्तीसाठी असं खोटं सांगून तू माझी सही घेतलीस? नाही नाही, मी तुला कधीच माफ करू शकत नाही. अहो नाना, सांगितलं ना, बिल्डर थांबायला तयार नव्हता. त्यात तुमचा आजार, पण तुम्हाला काही झालं असतं तर मात्र सगळंच अडकलं असतं. नाना हो, त्या घराची अवस्था इतकी वाईट होती की अजून 2-3 वर्षांनी आपण तिथे राहूच शकलो नसतो. घर पूर्णपणे मोडकळीला आलं होतं. घराला वाळवी लागली होती, जमिनीतून ओल यायची. आणि दुरुस्तीचा खर्च अफाट होता, जो मला परवडण्यासारखा नव्हता. खर्च अफाट होता? अरे खर्च अफाट होता तर मला कशाला जिवंत ठेवलं? त्या घराबरोबर मलाही जमीनदोस्त करायचं होतं ना. मी तरी सुखानं मालूकडे गेलो असतो. अहो नाना, काय बोलताय तुम्ही? अरे पैशाची चणचण होती ना, आम्हालाही होती. पण माझ्या वडिलांनी मला सोन्याची चेन दिली होती आणि माझ्या आईने हिला सोन्याच्या बांगड्या दिल्या होत्या. त्या विकून आम्ही तुझं शिक्षण पूर्ण केलं. त्याची तू पर्वा नाही केलीस आणि तुझ्या आईचं अस्तित्व ज्या घरात होतं ते तू मिटवून टाकलंस. का केलंस तू हे असं? का केलंस? बघ, मी तुला निक्षून सांगतो, काही केलं तरी मी त्या तुझ्या घरामध्ये राहायला येणार नाही. नाना,
नाना मी काय म्हणते एकदा अस्मिता प्लीज, तू यांची बाजू घेऊन बोलणार असेल तर माझ्याशी बोलू नकोस. नाना मी कोणाचीही बाजू घेत नाहीये, पण जर मला तुम्ही तुमच्या मुलीच्या जागी मानत असाल तर फक्त एकदा माझं बोलणं ऐकून घ्या ना प्लीज. अस्मिता तू हे असं बोलून मला उगीच अडकवतेस. तुला चांगलं माहिती आहे, तू जेव्हा मला मदत करायची ठरवलंस ना त्याच वेळेस मी तुला माझी मुलगी मानलंय. तू उगाच यांच्या वागण्याचं समर्थन करू नकोस. तुम्हा मुलांना काय वाटतं, आम्हा म्हाताऱ्यांच्या इच्छा आकांक्षा अशा पैशानं मोजता येतात? नाही ना, अजिबात नाही, अजिबातच नाही. पण मला सांगा, काही गोष्टी अपरिहार्य असतात की नाही? काही गोष्टी बदलाव्या लागतात. नाना तुम्हीच म्हणालात की नाही, शरदच्या शिक्षणासाठी तुम्ही चेन आणि बांगड्या विकल्या. तेव्हा जर तुमचे आई बाबा हयात असते आणि त्यांनी या गोष्टीला विरोध केला असता तर? मला सांगा, शरदच्या शिक्षणासाठी त्यांचे दागिने विकायला लागले, या गोष्टीचं तुमच्या आईबाबांच्या आत्म्याला वाईट वाटलं असेल की त्याच्या शिक्षणासाठी उपयोगी आलो म्हणून त्याचं समाधान वाटलं असेल? मालती काकूंनाही दागिने देताना वाईट वाटलं असेल, पण त्यावेळी त्यांनी ती परिस्थिती स्वीकारली. मग तुम्ही का नाही स्वीकारत आहात? नाना तुम्ही नवीन घर घेण्यासाठी तुमच्या वडिलांची गिरगावातल्या चाळीतली खोली विकली होतीत ना? हो. मग त्या घरात तुमच्या आई वडिलांच्या आठवणी असतीलच की? अगं पण ते एक लहान घर होतं आणि त्या लहान घरातून आम्ही प्रशस्त घरात राहायला जाणार होतो. त्यात ती चाळ एकदम मोडकळीला. नाना तुम्ही चाळीतल्या घरातून प्रशस्त घरात जाताना काळाची गरज म्हणून जे केलं तेच आज शरदने त्या घरातून अंधेरीच्या फ्लॅटमध्ये जाताना केलंय ना? ही सुद्धा काळाची गरज आहे. आणि तुम्ही तिथे राहत असताना ते घर पडलं असतं तर? नाना तुम्ही ऐकत नव्हता म्हणून खरं तर शरदने फसवून सही घेतली. ते चूकच आहे, पण तुम्ही मोठ्या मनाने त्याला माफ नाही करणार. आणि मला वाटतं जुन्या गोष्टींसाठी पुढत बसण्यापेक्षा आपण नवीन गोष्टींचा स्वीकार करायला हवा ना. आणि तुम्हाला आजोबा व्हायचं होतं की नाही? बघा तुम्हाला आता सानिकासारखी गोड नात आहे. नाना जे गमावलंय त्याचं दुःख करण्यापेक्षा जे मिळालंय त्याच्यात आनंद मानायला हवा ना. नाना आजोबा चला ना आपल्या घरी. आपलं नवं घर खूप छान आहे. ठीक आहे, चल जाऊया आपण आपल्या घरी. अस्मिता तू म्हणालीस तेच बरोबर आहे. बदल स्वीकारणं ही काळाची गरज आहे आणि तो बदल आता मीही स्वीकारलाय. मीही आमच्या घरी आता जाणार आहे, केवळ माझ्या नातीसाठी, माझ्या नातीच्या भविष्यासाठी. शरद, सीमा, चला आपण आपल्या घरी जाऊया. खरंच आज अस्मिताने माझे डोळे उघडले. वय वाढलं की माणसाच्या अपेक्षा वाढतात, तसंच मुलांना समजून घेण्याची कुवतही वाढली पाहिजे. तरच घर टिकून राहतं, प्रेम राहतं, विश्वास राहतो. माझ्यासारख्या मुलांनी वडीलधाऱ्यांच्या भावनांचा आदर केला पाहिजे, हे मी आज शिकलो. नाना मी तुम्हाला प्रॉमिस करतो, यापुढे कुठलंही डिसिजन घेताना मी तुमचं मत विचारेन आणि त्याच्यावर अंमलबजावणी सुद्धा करेन. थँक्स अस्मिता मॅडम.
आज तुमच्यामुळेच नाना घरी येत आहेत. थँक्स काय त्या, मी माझं कर्तव्य केलं. कोणाचंही नातं तुटण्यापेक्षा ते आपल्या परीने जोडण्यासारखं समाधान आहे. चला आम्ही निघतो. थँक्स अगे. आजोबा घरी येत आहेत. येतो. चल चल. हिम्मत शुद्धीवर आलाय. हा हॅलो शिडो. हा मंडू बोल. कुठं आहे तुम्ही? म्हणजे तुमचं काम आटपलं का तिथलं? नाही रे, थोडा वेळ लागेल. वेळ लागेल का? हो. का रे, काय झालं? नानांचा काही प्रॉब्लेम आहे का? मी येऊ का तिकडे? नाही 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 नाही, ऐकून घ्या. नानांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला मॅडमनी. ते शरदरावांच्या घरी जायला तयार झालेत आणि तसे ते गेलेत बी. मग झालंय काय? मनालीला आठवण येते का माझी? तुम्हाला त्याची आठवण येते का? नाही, असं काहीतरी विचारायला लागले शिडो. सिद्धेश्वर, मला तुझी आठवण येते असा विचारच कसा काय करू शकतोस तू? आणि हे बघ, ही चेष्टेची वेळ नाहीये, जरा सिरियस हो. आम्ही तुला फोन केलाय कारण हिम्मत शुद्धीवर आलाय. काय? हिम्मत शुद्धीवर आलाय? मनाली तुम्ही तिकडेच आहात ना? मी आत्ताच्या आत्ता येतो. ऐक ऐक ऐक, तू तिथे जाऊ नकोस. हिम्मतला भेटायला मॅडम एकट्याच गेले. आपण सगळे स्टडीत भेटणार आहोत. बरं ठीक आहे, मी इथलं काम आटपतो आणि लगेच येतो. मला एक गोष्ट कळत नाही, मॅडम हिम्मतला भेटायला एकट्या का गेल्या? अरे हिम्मत आधीच घाबरलाय, त्यात आपण सगळे तिथे गेलो तर तो आणखी घाबरेल आणि काहीच सांगणार नाही. म्हणून मग मॅडम एकट्याच गेल्या. आणि आता तू जास्त प्रश्न विचारू नकोस. हा, स्टडीत भेट. ओके ठीक आहे, चल बाय. बाय. तुझा मुलगाही नाही वाचणार. राजूला पण खाल्लंच करीन. मला मला मारू नका, मला मारू नका. हो, मी काय मुद्दामून नाही केलं. हो, तुमचे वडील तर देव माणूस होते. हो, या मुद्दामून नाही केलं. मला मला मारू नका. हे बघा, तुम्हाला कोणीही मारणार नाहीये, तुम्हाला कोणीही काहीही करणार नाही. फक्त तुम्हाला माझ्या बाबांना मारायला कोणी सांगितलं त्याचं नाव सांगा. तो एक साहेब होता. कोण साहेब होता? नाव नाव सांगा त्याचं प्लीज. त्यानं माझ्या राजूला पळवलं. हो, आणि जीवे मारण्याची धमकी दिली. हो, म्हणून मी बंद केलं. मी मुद्दामून नाही काही केलं, मुद्दामून नाही केलं काही. मला माफ करा, मला मारू नका. हिम्मत, मला कळतंय. हे बघा, आता रडून काहीही उपयोग नाहीये. तुम्ही तुमच्या मुलापोटी केलं, तुमच्या मुलाच्या काळजीपोटी केलं, हे सगळं कळतंय मला. पण आता त्याचं नाव सांगा. हे बघा, त्याला काहीही होणार नाही, तुमच्या मुलाला काहीही होणार नाही. तुम्ही जे काही केलं, तुम्ही जी चूक केली त्याची शिक्षा तुम्हीही भोगली. आता मला त्याचं नाव सांग प्लीज. मला त्याला शिक्षा द्यायची. हिम्मत, प्लीज त्याचं नाव सांग. काय बोललास ना तर राजूला पण खाल्लंच करीन. तुझा मुलगाही नाही वाचणार. तो माझ्या राजूला मारेल. हो, नाही 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 मार. तो काहीही नाही करणार तुमच्या राजूला. नाव सांगा प्लीज, नाव सांगा.
बेशुद्ध झाले परत. नाही नाही नाही, ते बेशुद्ध नाही होऊ शकत. नाही हिम्मत, हिम्मत बोला. हिम्मत, तुम्ही असे शांत नाही बसू शकत. हिम्मत बोला. हिम्मत, नाव सांगा त्याचं. हिम्मत, हिम्मत बोला ना. हिम्मत, कोणी मारलंय माझ्या बाबाला? हिम्मत, डॉक्टर, हिम्मत बोला. हिम्मत बोला प्लीज. हिम्मत, हिम्मत, गेली 14 वर्ष मी या करायची वाट बघते. हिम्मत, हिम्मत, तुम्ही डॉक्टर. हिम्मत, हिम्मत, मी तुम्हाला वचन देते, तुमच्या मुलाला काही नाही होणार. हिम्मत प्लीज एकदा बोला. प्लीज 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 कूल डाऊन. अस्मिता प्लीज कूल डाऊन. प्लीज तुम्ही शांत व्हा. अस्मिता मॅडम, मी तुमची मनस्थिती समजू शकतोय, पण हे आता शुद्धीवर नाहीये. सो प्लीज प्लीज शांत व्हा तुम्ही. शांत हो डॉक्टर. कशी शांत हो मी? गेली 14 वर्ष मी या क्षणाची वाट बघत होती. डॉक्टर काही करा, डॉक्टर काही करा, पण मला यांच्याशी बोलायचं. यांना शुद्धीवर आणा डॉक्टर प्लीज. मला बाबांच्या मारेकऱ्याला शोधून काढायचंय डॉक्टर प्लीज. मला एकदा त्याचं नाव कळू दे. पुन्हा एकदा त्या माणसाचं नाव कळू दे. मी नाही सोडणार त्याला, पण बेशुद्ध पडलं डॉक्टर. अस्मिता मॅडम प्लीज प्लीज शांत व्हा. हे बघा, हिम्मतच्या बाबतीमध्ये आय विल ट्राय माय लेवल बेस्ट, पण माझ्या हातातही जादूची कांडी नाहीये हो. सो ते शुद्धीवर येईपर्यंत आपल्याला वाट बघावीच लागेल. अरे तुम्ही इथे का थांबलाय? मॅडम नाही आल्या का अजून? मॅडम आल्यात, स्टडी रूम मध्ये बसले. मग चला ना, इथे का थांबला? चल एक उभा राहू ना. काय झालंय? अरे तुम्ही एवढे सिरियस का झालाय? मॅडम काही बोलल्यात का? नाही मॅडम तसं काय म्हणाल नाही. मग हिम्मत, हिम्मत काय म्हणालात? कोणाचं नाव घेतलं त्यांनी? अरे बोला ना काहीतरी. सिद्धेश्वर, किती प्रश्न विचारतोयस? जरा शांत हो ना. ओके सॉरी, बोल. हिम्मत शुद्धीवर आला. हा मग? त्याने मॅडमची माफी मागितली आणि तो मॅडमना सगळं सांगणार होता. पण काय? अरे गप्प काय, बोल ना. पण तो पुन्हा बेशुद्ध झाला. काय? तुला कुणाला तरी घाबरतो. त्याला असं वाटतं की मॅडमला त्याचं नाव सांगितलं तर तो राक्षस त्याच्या पोराला म्हणजे राजूला मारून टाक. मला असं वाटतं की याच भीतीने हिम्मत पुन्हा बेशुद्ध पडला. एवढंच नाही सिद्धेश्वर, डॉक्टरांनी हेही सांगितलं की तो कधी शुद्धीवर येईल काहीच माहित नाही. आणि जोपर्यंत तो शुद्धीवर येत नाही तोपर्यंत आपल्याला काहीच कळणार. मला सांग, मॅडमचा मूड कसा आहे? कशा आहेत त्या? मॅडम ठीक नाहीयेत. अरे त्या धड बोलल्याही नाहीत आमच्याशी. हे सगळं डॉक्टरांकडून कळलं आम्हाला. मॅडम आल्यापासून स्टडी रूम मध्ये बसून यांच्याशी काय बोलायचं काय नाही काय कळेना झालं. मॅडम ना आपण बोलतं करायला पाहिजे बघा. वय माझ्यात हिम्मतच नाहीये त्यांच्याशी बोलण्याची. शिड्रव तू आपण काहीतरी करायला पाहिजे. वय ना शिड्रव. हो बंडू, पण काय काय करू काय शकतो आपण?
ते मला माहिती आहे, पण आपण काहीतरी करायला पाहिजे एवढंच मला माहिती आहे बघा. काहीतरी तुम्ही म्हणा का आपण तिघांनी मिळून मॅडमला समजव. वहिनी साहेब, तुम्हाला चहा कॉफी काय आणू का? पंढरी दादा, मला काही नकोय. यांना विचार. तुम्हाला काय चहा कॉफी? वहिनी साहेब, तुम्हाला बरं वाटत नाही का? मी डॉक्टरला बोलू का? नाही, मी ठीक आहे. आई आणि दादा कुठे? आई साहेब देवळात गेल्या त्या. आणि दादा? आणि दादासाहेब बाहेर गेल्यात. ते यायला उशीर होईल असं सांगितलं त्यांनी. अहो, तुम्ही लयच काळजीत दिसताय. तुमचा चेहरा पण असा पडल्यासारखा वाटतोय. तुम्हाला कसला त्रास होतोय का वहिनी साहेब? तुम्ही नक्की बरे आहेत ना? पंढरी दादा, काही चालेल नाहीये. तुम्ही जा प्लीज. मॅडम, तुम्ही सावरा स्वतःला. अपयशानं खचून न जाता जोमान उभं राहायचं हे तुम्हीच सांगता ना. तर तुम्हाला तसं आम्ही बघायचं. मॅडम, मी सांगतो, तो हिम्मत शुद्धीवर येईल. कधी? हा? पण तू माझ्या बाबांच्या मारेकऱ्याचं नाव सांगता सांगता बेशुद्ध पडलाय. तो ते पदू तुला नाही कळणार. ज्याच्यावर परिस्थिती येते ना त्यालाच कळतं, तुला नाही कळणार. नसेल कळत आम्हाला, पण समजू तर शकतो का मॅडम? काय समजू शकतोस तू? काय माहितीये तुला या केस बद्दल? इतकी वर्ष मी ज्या क्षणाची वाट पाहत होती, तू हिम्मत बाबाच्या मारेकऱ्याचं नाव सांगणार होता आणि तू बेशुद्ध पडला. हिम्मतला असं वाटतंय तो मारेकरी त्याच्या मुलाला मार. मी त्याला इतकं समजावलं, मी त्याला सांगितलं. मी नाही, तू नाही समजू शकत. तू नाही समजू शकत. तू इथे जॉईन होऊन 14 महिने पण झाले नाही. गेली 14 वर्ष मी त्या गोष्टीची वाट बघते. 14 वर्ष कळतंय तुला? मॅडम, विघ्न हरताय. तुमची समधी दुःख दूर करेल बघा. मॅडम, लहान तोंडी मोठा घास घेतो.
पण असं त्रागा करून काय उपयोग नाही हो मॅडम. मॅडम रामाला बी 14 वर्ष वनवास झालता, पण त्याने रावणाचा वध केला. तुमच्या स्टोरीतला रावण जरा लई वाढलाय, लपून छपून वार करतोय तो. पण एक ना एक दिवस तो सापडेल. फक्त या मोर्यावर विश्वास ठेवा, या मोर्यावर विश्वास ठेवा. हॅलो अस्मिता, मी नाना बोलतोय. बोला ना. कसे आहात? मी मजेत आहे ग, पण तुझ्याशी बोलायचं होतं म्हणून फोन केला. अगं तू मला माझी माणसं मिळवून दिलीस, माझं घर मिळवून दिलंस. खरंच मी खूप समाधानी आहे. आणि बरं का अस्मिता, आमच्या सुनेनं आमचं घर खूप छान सजवलंय. आणि नातीचं तर विचारूच नकोस. दिवसभर नुसती बागडत असते, घरात चिवचिव करत असते. या भरल्या घरात मला ती नाहीये, पण तिचं अस्तित्व सारखं जाणवत असतं मला. ती इथं आमच्यातच आहे आणि आपल्या नातीचं कौतुक बघते असं सारखं वाटत असतं मला. आणि आणखीन एक गंमत अस्मिता, ही सानिका आहे ना, हिची आणि माझी खूप छान दोस्ती झाली आहे. ती मला तिचा बेस्ट फ्रेंड समजते. काय ओके ना? असेच हसत खेळत छान मजेत राहा. अगं मजेतच आहे ग मी, पण हे तुझ्यामुळे शक्य झालंय. तू मला अशी जगण्याची उमेद दिलीस, जगण्याची नवीन दिशा दाखवलीस. माझं नैराश्य एका क्षणात झटकून टाकलंस तू. आता असंच समाधानात राहायचं. नातीसोबत छान वेळ जाईल तुमचा. सानिका खूप गोड आहे. मी येईल लवकरच तुम्हाला भेटायला. हो नक्की. बरं ठेवतो आता. सॉरी पण तुम्ही सॉरी नका म्हणू मॅडम, तुम्ही सॉरी नका म्हणू. तुम्ही फक्त जो मला कामाला सुरुवात करा, खचून जाऊ नका. मोर्यावर विश्वास ठेवा फक्त. आणि तुमचा रावण शोधायला ह्यो बंडूजी नाईक तुमच्या सोबत असले. बहिरजी नायकांचा ठेवणार ना विश्वास. आता कस बघितलं का शिडराव म्हणाली, नाहीतर डरपोक दोघं पण बोलायला तयार नव्हते. डरपोक म्हणायची काही गरज नाही. आता बघा कशी बोलायला लागलेत. आता डरपोक बिरपक राहायचं नाही. आता नवे जो मन कामाला सुरुवात करायची, कारण शोधलं की सापडतच. काय मॅडम? हो, शोधलं की सापडतच. आणि माझा शोध कधीच थांबणार नाही. आणि आमचाही नाही.
मॅडम आम्ही कोणी परके आहोत का तुम्हाला? नाही ना. जे तुमचं मिशन आहे तेच आमचं मिशन आहे. हो मॅडम, आणि तुमचे वडील आम्हाला वडिलांच्या जागी. त्या गुन्हेगाराला पकडण्यासाठी जीवाचं रान करू, पण त्याला शोधून काढू. माझा विश्वास आहे आज ना उद्या तो चेहरा नक्की समोर येईल. हिम्मत आत्ता बेशुद्ध आहे, पण एक दिवस तो नक्की शुद्धीवर येईल आणि त्या मारेकऱ्याचं नाव सांगेल. त्याला सांगावंच लागेल. कारण मला खात्री आहे, इच्छा आहे म्हणजे मार्ग असणारच. याचा अर्थ अस्मिताने हिम्मतला कुठेतरी लपवलंय. तो बेशुद्ध आहे पण कधीही शुद्धीवर येऊ शकतो. पण अस्मिताने अनुला खोटं का सांगितलं? तिला माझा संशय आलाय का? मॅडम, हिम्मत शुद्धीवर येईपर्यंत आपण व्ही सुरेंद्रचा शोध घेऊ शकतो. आपण आपले प्रयत्न सगळ्या दिशांनी चालूच ठेवायचे. एक तरी धागा नक्कीच सापडेला पाहिजे. आपण हिम्मतच्या मुलाला राजूला शोधूया. तो जर सापडला तर हिम्मतच्या मनातली भीती जाईल. त्याचा आपल्यावर विश्वास बसेल आणि तो आपल्याला सगळं सांगेल. अस्मिता हिम्मतच्या मुलालाही शोधते. प्रभू, मी तनयाची वेगळी व्यवस्था करतोय. मला तुझी इथे गरज आहे. तू मुंबईला निघून ये.